आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपती भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, क्रांती सूर्य ज्योतिबा फुले यांना नतमस्तक करून आज आपल्या सर्वांचे लाडके आणि त्याचबरोबर संघर्षशील नेता, ज्यांना संसद रत्न म्हणून ओळखलं जातं, असे आपल्या सर्वांचे लाडके गोपाळ शेट्टीजींनी घेतलेली धुरा आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शहरी नक्षलवाद वरती पीडितांना न्याय देण्यासाठी जो संघर्षासाठी त्यांनी जो आज विडा उचललाय, मी गोपाळभाईंच्या पूर्ण संघर्षामध्ये त्यांच्या पाठी माझ्या सर्व कार्यकर्त्यांसह माझ्या परिवारासोबत त्यांच्या सोबत आहे अशी त्यांना ग्वाही देऊन आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे नेते जे गोपाळ शेट्टीजींना कोर्टामध्ये पूर्णपणे सहकार्य करतायत असे आमचे ॲडव्होकेट जे.पी. मिश्राजी, श्रीकांत पांडेजी, आमचे आमदार संजय केळकरजी, आमचा तरुण नेता RPIचा रमेश गायकवाडजी, सन्माननीय व्यासपीठ आणि इतक्या मोठ्या संख्येने आलेले गोपाळ शेट्टीजींवर प्रेम करणारे सर्व माझे बंधू भगिनींनो आणि देशाचे चौथे आधारस्तंभ असलेले पत्रकार बंधू आणि भगिनींनो, खास करून पत्रकार बंधू आणि भगिनींना आजचा जो आवाज आहे हा जनतेपर्यंत तुम्ही पोचवायला पाहिजे, त्यासाठी मी तुमचे मनपूर्वक आभार मानत आहे। राज्य शासनाने जनसुरक्षा विधेयक 33 हे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये आणून एक कमिटी केली आणि त्या कमिटीची सदस्य म्हणून मी सुद्धा त्या कमिटीमध्ये होते। जनसुरक्षा विधेयक 33 हे फक्त नक्सलाइट एरियामधल्या बंदूकधाऱ्यांबरोबर नाही, तर शहरी नक्षलवाद रद्द करण्यासाठी, शहरी नक्षलवादाला आळा घालण्यासाठी विधेयक 33 हे आणलेलं आहे। माझ्या विधानसभेमध्ये हा शहरी नक्षलवाद IC कॉलनीमध्ये एक मोठं षडयंत्र आणि एक ग्रुप होता की लोकांचे फ्लॅट भाड्यावर घ्यायचे, 3 महिने भाडं द्यायचं, पोलिसांना मॅनेज करायचं आणि शेवटी फ्लॅट 3-3, 4-4 वर्ष खाली करायचा नाही। त्याच महिला भाडे घ्यायचे, त्या रूम मध्ये जायच्या, पण मनीषा चौधरीने त्यांना थारा घालून दिला नाही। त्या ख्रिश्चन भगिनींना, सिनियर सिटीजनना त्यांचा फ्लॅट त्यांच्या पुन्हा ताब्यात दिला। साहेब, आता असा एक नक्षलवाद तयार झालेला आहे, राजकीय नेते सुद्धा याच्या पाठीशी आहेत आणि हे सुपारी घेऊन काम करणाऱ्या नक्सलाइटांना मदत करणाऱ्या राजकीय नेत्यांना सुद्धा आपण जनतेच्या समोर आणायला पाहिजे। सुपारी बहादूर कोण आहेत? गणपत पाटील नगर मध्ये गरीब लोक गावाला जात आहेत, रूम हडपला केले जात आहेत, पोजेशन घेतल्यानंतर कायद्यामध्ये तरतूद नाही की पोलिसांनी त्यांना खाली करावं। तुम्ही कोर्टामध्ये जा आणि कोर्टामधनं पोजेशन घेऊन या, आम्ही तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन देतो। मी सभागृहामध्ये याच्यावर लक्षवेधी लावली, कायद्यामध्ये तरतूद करा। जर पोलिसांना अतिक्रमण करत असेल तर तुमचे डोळे बंद असतात, तर तुम्हाला हे जो नक्षलवाद करून लोकांच्या रूम हडप करणाऱ्या ह्या नक्षलवाद्यांना का तुम्ही कोर्टाची सजा देत नाहीये? गोपाळ शेट्टी साहेबांनी शुक्ला कंपाऊंडचा लढा उचललेला आहे। मी साहेबांना सांगते, साहेब ह्याच्या पाठीमागे कोण नेता आहे हे सुद्धा जनतेसमोर यायला पाहिजे, कोणी सुपारी घेतलेली आहे हे सुद्धा जनतेसमोर यायला पाहिजे। माझा नेता सकाळी 10 वाजेपासून संध्याकाळी 9:30 वाजेपर्यंत R0च्या ऑफिस मध्ये
बिना पाण्याने. मला कळलं, मी मुंबईवरून आली, मीटिंग आटपून मला कळलं साहेब हे R0च्या ऑफिस मध्ये आहे. मी ताबडतोब गेली DMC ना कडची मीटिंग संपवून आणि बघितलं तर सकाळपासून त्या माणसाने पाण्याचा थेंब घेतलेला नाही. साहेब तुम्ही जनतेचं काम करता, पण ज्या वेळेला आपल्यावरती येतं कुठच्या कुटुंबाला पक्ष नाही का कार्यकर्ता नाही, ही स्थिती मी माझ्या डोळ्याने बघितलेली. आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा साहेबांचा एवढा अंत बघू नये. 10 वाजेपासून 9 वाजेपर्यंत पोटामध्ये काही नाही. तुम्ही संघर्ष करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, पण बरोबर आपल्या कुटुंबाची सुद्धा काळजी घ्या. साहेब आपल्याला आम्हा सर्वांना तुमची आवश्यकता आहे. जिथे विषय पोचवायचा तिकडे आम्ही पोचवू. देवेंद्रजींकडे जायचं, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. BMCच्या कमिशनर कडे जायचं, आम्ही तुमच्या सोबत आहोत. परंतु हा सगळा त्रास करत असताना स्वतःला त्रास करून घेऊ नका. कोण कोणाचं नसतं. हा आतंकवाद, हा नक्षलवाद हा बँकेमध्ये आहे. हा नक्षलवाद पोलीस स्टेशनला आहे. हा नक्षलवाद आपल्या बिल्डिंग प्रपोजल मध्ये आहे. आणि सर्वात घाणेरडं डिपार्टमेंट कुठलं असेल तर तो बिल्डिंग अँड फॅक्टरी डिपार्टमेंट आहे. अतिक्रमण कोण करून देतं आणि मग तोडायला तुम्ही जाता. तुम्ही आंधळे आहेत, तुम्ही बहिरे आहेत. एखाद्या गावठणाचा माणूस त्याच्या घराची उंची वाढवत असेल तर त्याला 1962चा पुरावा द्या. 4 बांबू बांधले, अधिकाऱ्यांना पेपर वेट दिलं तर त्याला 300 स्क्वेअर फूटचं घर फुकट मिळतं. पण ज्यांचं बाप दादाची जागा आहे त्याला स्वतःचं घर बांधू शकत नाही का पाण्याची लाईन घेऊ शकत नाही. हा नक्षलवाद आपल्याला रद्द करायचा आहे. ह्या नक्षलवादाला वाचा ठेवायचा आहे. आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी निश्चय करूया की गोपाळ शेट्टी जी आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. मी आपल्या तमाम जनतेच्या तर्फे साहेबांना सांगू इच्छिते की हा नक्षलवाद जर आपल्याला रद्द करायचा असेल, ह्याच्या वाचा फोडायचे असेल आणि पीडितांना जर न्याय द्यायचा असेल तर प्रामाणिक कार्यकर्त्यांनी पुढे या आणि सुपारी बहादूर आहेत त्यांना नष्ट करा. एवढे बोलते आणि मी माझी 2 शब्द संपविते. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.